चलो बा रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन लेसन नंबर 8 आपण स्टार्ट केलं होतं गोविंद. डेफिनेशन ऑफ रेस्पिरेशन त्या दिवशी सांगितलं रेस्पिरेशन काय असतं, इनहेल आणि एक्सहेल. पण रेस्पिरेशन दोन टाईपचं असते. सेल्युलर रेस्पिरेशन वेगळं चालते, लंग्स वेगळं चालते. सेल्युलर रेस्पिरेशन काय असतं, आपल्या सेल्स मध्ये चालते. त्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये दोन टाईप्स आहेत, एक एरोबिक रेस्पिरेशन, एक anaerobic रेस्पिरेशन. एरोबिक रेस्पिरेशन नीड ऑक्सिजन and anaerobic respiration does not need oxygen. एरोबिक जर सेल्युलर प्रोसेस स्टार्ट असते आपल्या सेल्युलर त्याच्यामध्ये, तर नेमकं आपण जेवण करतो, जेवणामध्ये आपल्यामध्ये बॉडीमध्ये ग्लुकोज जाते, ग्लुकोज सोबत आपल्या काय वरून ऑक्सिजन जाते, या दोन्हीचं रेस्पिरेशन प्रोसेस होते, त्याला आपण काय म्हणतो सेल्युलर रेस्पिरेशन. सेल्युलर रेस्पिरेशन तुम्हाला सांगितलं की आपल्या बॉडीमध्ये काय होतं, ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला सांगा अनुज. ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला बघा, C6H12O6. हे आपण जेवण केलं आपल्या पोटामध्ये जाते, बरोबर आहे गोविंद बा. हे काय होतं, ग्लुकोज आहे ना, C6H12O6 कडे लिहून घ्या. हे ग्लुकोजचा केमिकल फॉर्म्युला आहे. आता इकडे गोविंद हे जाते पोटामध्ये, प्लस काय जातं, वॉटर जाते, म्हणजे आपण म्हणू का सॉरी ऑक्सिजन जाते O6. काय जाते 6O करा, ऑक्सिजन जाते. हा 6O2 जाते ना, म्हणजे ऑक्सिजन आपल्या याच्यामध्ये जाते बॉडीमध्ये. अनुष्का एक लक्षात घे, C6H12O6 हे बॉडीमध्ये एंटर करते भाई आपला ग्लुकोज. आपण जेवण करतो थ्रो, म्हणजे फूड मधून थ्रो करतो, राईट. नंबर 2 हे O2 काय ऑक्सिजन एंटर करते. आता ऑक्सिजन कुठून जाते भाई, आपण जेव्हा श्वास घेतो, श्वास घेतल्या लंग्स मधून ते डायरेक्ट काय करतं, सेल मध्ये एंटर करतं. दोन गोष्टी जेव्हा मिक्स होतात, याचं प्रोडक्शन काय होते बघा, याचं प्रोडक्शन होते इथे लिहितो, याचं प्रोडक्शन, याचं रिएक्शन काय होतं इथं खाली लिहितो, पलीकडे चालू जास्त. याचं प्रोडक्शन काय होते अनुष्का, याचं प्रोडक्शन आपल्या समोर निर्माण होते 6CO2, म्हणजे कार्बन डायऑक्साइड रिलीज होते. गोविंद काय करते बघा, 6CO2 कार्बन डायऑक्साइड रिलीज होते. नंबर 2 बरोबर ना, आपण काय सोडतो कार्बन डायऑक्साइड. नंबर प्लस अजून काय तयार होते, H2O, 6H2O तयार होते मला, म्हणजे पाणी पण तयार होते. नंबर 3 लास्ट काय तयार होते, 38 ATP. एवढ्या गोष्टी तयार होतात. आणि आपल्या बॉडीला गोविंद आपल्याला एनर्जी कोण देते, हे देते 38 ATP. हे आपल्या बॉडीला काय करते, एनर्जी देते, एनर्जी. सेल्युलर रेस्पिरेशन प्रोसेस झाल्यानंतर, म्हणजे ही प्रोसेस झाल्यानंतर C6H12O6 प्लस 6O2 हे जेव्हा आपण सेल्युलर होतात ना, म्हणजे त्याला आपण फक्त कशामध्ये लिहिलं, केमिकल फॉर्म्युलामध्ये लिहिलं. हे काय फक्त सेल्युलर रेस्पिरेशन आहे. कोणता आहे, एरोबिक आहे, कारण O2 ऍड आहे. एरोबिकला काय असतं, O2 ची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, आणि आपल्याला एरोबिकच पाहिजे. त्यानंतर तयार काय होतं, प्रोडक्शन सांगितलं 6CO2 कार्बन डायऑक्साइड. आपण सोडतो ना कार्बन डायऑक्साइड, कार्बन डायऑक्साइड क्रिएट होते, मग सोडतो आपण, बरोबर आहे. नंबर 2 H2O, युरिन होते तुम्हाला, युरिन H2O पण क्रिएट होते, कारण ती वेगळं करते. आणि पुढे काय तयार होते, 38 ATP. आपली बॉडी याच्यावर चालते, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट ATP, 38 ATP. सेल्युलर रेस्पिरेशनचे प्रोडक्शन तुम्हाला जर विचारलं अनुष्का की कुठले प्रोडक्शन जातं, सेल्युलर रेस्पिरेशन कुठले प्रोडक्शन जातं, तर हे 3 पदार्थ. याला आपण म्हणू शकतो कार्बन डायऑक्साइड, याला म्हणू शकतो वॉटर, आणि याला म्हणायचं एनर्जी. म्हणजे तुम्हाला विचारलं सोप्या भाषेमध्ये सेल्युलर रेस्पिरेशन थ्रू आपल्या बॉडीमध्ये काय क्रिएट होतं, तर कार्बन डायऑक्साइड तयार होते, वॉटर तयार होते, आणि एनर्जी. तुम्हाला माहिती आहे वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड काय होते, डायरेक्ट आउट होते, ज्याची आपल्याला गरज नाही. पण एनर्जीची आपल्याला नक्की गरज आहे. पण आपण खाल्लेले जे ग्लुकोज आहे, जेव्हा डायजेस्ट होते, त्याचे केमिकल प्रोसेस होऊन काय तयार होते, 38 ATP, ॲडेनोसाइन ट्रायफॉस्फेट. पॉइंट क्लिअर. हे झालं कशामध्ये, आपल्या ह्युमन. आणि ह्युमन मध्येच नाही हो, प्लांट मध्ये पण होते.
आपण तर नोज न करतो, आपण नोज न करतो ना रेस्पिरेशन, इनहेल एक्झेल. पण प्लांटचं पण नोज आहे, त्याचं नाव काय गोविंद? तर त्याचं नाव काय? नोज ऑफ प्लांट. बोला, नोज ऑफ प्लांट. त्याचा आहे नोज ऑफ प्लांट. याला म्हणतो आपण स्टोमाटा. काय म्हणतात खडसे? स्टोमाटा. प्लांटचं नाक स्टोमाटा. त्या स्टोमाटाला छोटे छोटे पोर्स असतात. पोर्स म्हणजे छिद्र असतात, स्मॉल स्मॉल पोर्स असतात. ते पोर्स त्या होल मधून काय करते? रेस्पिरेट करते. तुम्हाला माहिती आहे की प्लांट काय करत होता? कार्बन डायऑक्साईड घेतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, रिलीज काय करतात? ऑक्सिजन रिलीज करतात. म्हणजे स्टोमाटा मधून काय होतं? एक्सचेंज गॅस. कार्बन डायऑक्साईड एंटर, ऑक्सिजन डिफ्युजन. डिफ्युजन म्हणजे आउट. विथ स्टोमाटा मधून अजून एक काय होतं माहिती का? वॉटर सुद्धा डिफ्युजन होते बरं. वॉटर का डिफ्युजन होते? कारण वॉटर हे त्या पाण्याचं जे बाष्पीभवन होते ना, वॉटर वेपरायझेशन, त्या थ्रू ते काय होते? ते पण रिलीज होते. आणि अनुष्का, नुसत्या पानाला सुद्धा स्टोमाटा, स्टोमाटा छोट्या यंग स्टेमला सुद्धा असतात. बघा काय काय प्लांट याच्यामध्ये, कुठल्या आपल्या डेझर्ट मध्ये प्लांट, तिथं कुठं झाडाला पानं असतं जास्त, पण ते पण रेस्पिरेशन करते ना. डेझर्ट मध्ये असतात का प्लांट? झाडाला पानं असतात जास्त नसतात, पण तरी पण ते झाड रेस्पिरेशन. तिथं ते झाड कशामुळं? स्टेम मुळे रेस्पिरेशन करतात. कशामुळं? स्टेम थ्रो रेस्पिरेशन. कंटिन्यू त्याची प्रोसेस चालू असते. स्टोमाटा म्हणजे प्लांटचे एक नाक, जसं आपलं नोज आहे. मग नोज ऑफ प्लांट दॅट इज कॉल्ड स्टोमाटा. स्टोमाटाला की नाही खडसे साहेब, त्याला की नाही असे पान असते ना, तर त्या पानाला असे बारीक 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 होल असतात रे. हे असे असे होल असतात. याच्यामध्ये तुम्हाला माहित आहे, हे असे वेन पण असतात. वेन असतात, त्या वेनच्या मध्ये काय असतं? पेज पानाला काय असतं? तर पोर्स असतात. त्या पोर्सला आपण स्टोमाटा म्हणतो गोविंद. आणि आता हे पान असतात ना बाळा, या पानामध्ये बरेच वेन्स. मी तुम्हाला 2 टाइप्स शिकले बघा लिव्हचे. देर आर 2 टाइप्स ऑफ लिव्ह. नंबर 2 पानाचे प्रकार शिकवले तुम्हाला मी. एक शिकवलं कॉम्प्लेक्स, आणि दुसरं कोणतं? कंपाऊंड. तर एक सिंपल, एक कंपाऊंड. आणि त्याच्यामध्ये पण जर व्हेरिएशन 2 पाहिजे, एक रेटिक्युलर आणि एक पॅरलल. म्हणजे पानाचे पण 2 प्रकार, एक रेटिक्युलर लिव्स आणि दुसरं पॅरलल व्हेरिएशन लिव्स. समांतर, एक रेटिक्युलर. हे आपण घेतलं हा. तर त्याच्या स्टोमाटा मधून आपण काय करतो? प्लांट रेस्पिरेशन करतात. ह्युमन या पद्धतीने करते. पॉइंट क्लिअर? चला पुढे. आता पॉइंट आहे 8वा चॅप्टर चालू आपला, ऑर्गन ऑफ रेस्पिरेटरी एक्सचेंज. हे आता मी तुम्हाला वाचून दाखवतो की रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ सिंपल फिजिकल प्रोसेस. आता एक काय प्रोसेस आहे गोविंद? एक सिंपल फिजिकल प्रोसेस आहे. फिजिकल शब्द का वापरला? याचं कारण म्हणजे आपल्या बॉडीमध्ये आपण नोज थ्रो, लंग्स थ्रो श्वासोश्वास करतो. म्हणजे त्याला डायरेक्टली जे हवा घेतो, जी एअर घेते, ती लंग्सला टच होते. फिजिकल प्रेझेंट राहावं लागतं. राहिलं की नाही? ती काय फिजिकल प्रोसेस आहे. रेस्पिरेटरी लिहून घ्या वाटल्यास. डेफिनेशन, रेस्पिरेटरी exchange respiratory exchange is a simple physical process. 12वीचा पहिला पेपर आहे 1 फेब्रुवारी, नाही हो 1लाच. आपल्याकडे 4च महिने लिहून, 4-5 महिने करू जरा फास्ट. आपण काय काळजी करू, अभ्यासक्रम कवर करू देतो. 12वीचा सगळे तुझ्याकडे करू देतो, काय टेन्शन करू नको. तुझे खडसेची वाटल्याच वैयक्तिक घरी बसता टेन्शन आपण करूच कम्प्लीट. आपलं एक लक्षच होणार नाही मग पाठीमाग. हे मधामध्ये गॅप पडला नाही का, त्याच्यामध्ये अंग थोडस म्हणजे सवय मोडली. माझी पण सवय मोडली रे, डिफिकल्ट झालं थोडस. नाही तर इतकं सुपर उठण्याची सवय लागली जबरदस्त. कोणी असो, सवय मोडली की मग ते त्रास जातेच.
आता पहिले चपकन जाग यायची 5 वाजता, बस 4ला जाग यायची, एका घंट्यात रेडी व्हायचं. आता तर काय बघू करू. चला, तर रेस्पिरेटरी एक्सचेंज इज अ सिंपल फिजिकल प्रोसेस. ठीक आहे. हा, फॉर इफिशियंट गॅसेस एक्सचेंज. भाई काय करतात, हा गोविंद लक्ष द्या. तर आता काय करतात, गॅस एक्सचेंज करतात. काय करतात, गॅस एक्सचेंज. गॅस एक्सचेंज करतात. एक्सचेंज करणे म्हणजे माहिती तुम्हाला इनहेल आणि एक्सहेल प्रोसेस. बरोबर आहे. एक सांगितलं ना अनुष्का पाठीमागून तुम्हाला की आपण काय करतो, इनहेल करत असताना 21% काय करतो भाई आपण, सांग बरं. ऑक्सिजन घेतो. काय घेतो, O2. आणि कार्बन डायऑक्साइड किती घेतो आपण, CO2 किती घेतो, हा 0.003%, फार कमी असते. नायट्रोजन किती घेतो भाई अनु, 78%. काय घेतो आपण, नायट्रोजन घेतो. किती घेतो, 78%. आणि त्याचबरोबर आपण एवढ्या गोष्टी, आणि अदर गॅस काय घेतो, 1% अदर गॅसेस घेतो. राईट, 1% अदर गॅस. एवढं आपण काय करतो, इनहेल. एक्झेल काय करतो आपण, एक्झेल करत असताना 16.4% काय करतो, ऑक्सिजन एक्झेल करतो. नायट्रोजन ऑब्विसली 78% करतो, त्याची गरज नाही पडणार. आणि 1% अदर गॅस पण करतो आपण. हे सगळं काय करतो आपण, एक्झेल प्रोसेस मध्ये करतो. आता मुद्दा इथं आहे खडसे साहेब, आता मुद्दा इथं असा आहे की एक्झेल किती बघा, आपण कुठलं या ऍटमॉस्फिअर मधलं फक्त आपण काय यूज करतो, आपल्या सेल्युलर रेस्पिरेशन मध्ये ऑक्सिजन यूज करतो बस. ते पण किती पर्सेंट, जर पर्सेंट विचार केला तर 4.5 ते 5%. अनुज, फक्त 4.5 ते 5% ऑक्सिजन आपण यूज करतो. कारण बाकीचं 16.4 म्हणजे 16.4% ऑक्सिजन आपण रिलीज करतोय, एक्झेल करतोय. इनहेल मध्ये आपण सगळंच घेतो, कुछ नाही. 78% काय घेतो, नायट्रोजन घेतो. 21% ऑक्सिजन घेतो. 0.03% कार्बन डायऑक्साइड घेतो. आणि अदर गॅस 1% घेतो. 100% झालेत ना ते. एक्झेल घेतलं, एक्झेल केलं, सोडला. सोडते वेळेस मात्र फक्त ऑक्सिजनचं प्रमाण कमी होते, त्या गॅसचं प्रमाण कमी होते. 21% 16%वर येते, 16.4% येते. बाकी सगळे गॅस तसेच रिलीज करून टाकते. कार्बन डायऑक्साइडची आपल्याला गरज नाही. उलट कार्बन डायऑक्साइड वाढून करते. कार्बन डायऑक्साइड वाढून किती येते माहिती आहे का, हे सांगितलं नाही. एक्झेल मध्ये कार्बन डायऑक्साइड अनुष्का 4.5% रिलीज होते. घेताना किती घ्यायला आपण, फक्त 0.03%. एक्झेल करताना किती करतो आपण, 4.5%. आता हे बाकीचं कुठलं असते, आपल्या खाण्यातलं ग्लुकोज मधलं असते ना, ग्लुकोज मधलं असते ना. कारण सेल्युलर रेस्पिरेशन काय करते, 3 पदार्थ तयार करते. एक कार्बन डायऑक्साइड पण करते त्या ना, नंबर 2 वॉटर पण करते, आणि नंबर 3 38 ATP पण करते. 38 ATP ॲडेनाइन ट्रायफॉस्फेट हे सुद्धा करते. ठीक आहे, चला पुढे. Woody flowering plants, trees and shrubs have external impervious bark. Here gaseous exchange occur through small pores in the stem surface called lenticels. आता हे शब्द लय महत्वाचा आहे, गोविंदराव लिहून घ्या. हे व्याख्या शब्द लिहून घ्या. हा, आता हे काय बघा, लेंटिसियल, LENTICELES, लेंटिसियल्स लिहून घ्या. याची व्याख्या बघा, लेंटिसियल्स. हे म्हणजे काय, लेंटिसियल्स म्हणजे काय, सगळ्यात सोपी गोष्ट मी तुम्हाला आता कन्सेप्ट क्लिअर केली. लेंटिसियल्स व्याख्या लिहून घ्यायचं सांगतो. आज सांगतो समजून तुम्हाला. मी आताच म्हटलं की डेझर्ट मध्ये तिथल्या ट्रीजला लिव्स कमी असतात, काही काही ट्रीजला तर नसतातच, आणि काही ट्रीला अनुष्का एवढे स्मॉल छोटे 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 असतात. गोविंद, हो, एकदम छोटे असतात. काय मला तिथं पण ते झाडं जगतात ना, तर तिथं ते रेस्पिरेशन करतात ना, तिथं ते कशाचा वापर करतात माहिती आहे, कशाचा आहे ते करतात, स्टीमचा वापर. कसे करतात, स्टीम, स्टीम यूज करतात, स्टीम. आणि त्यांनी सांगितलं ते स्टेम बार्क म्हणजे बार्क म्हणजे साल, त्या सालीच्या आतमध्ये असतात, ती प्रोसेस चालते. एक व्याख्या लिहून घ्या, वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स
लिहून देऊ का? वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स, वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स म्हणजे ज्या प्लांटला वूड लाकूड असते, लाकूड साधारणतः. वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स have an external have an external have an external impervious bark. External pervious perivous impervious bark. Here gases exchange. Here कुठमध्ये दिलंस तू? कुठमध्ये लिह ना मग. हा हा मग म्हण ना मग. हा घे. काय टाक टाक आणली पॉइंट टाक. काय केलं? पॉइंट केलंस तू? अरे व्याख्या कशाची वे? हा चल. वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स, वुडी आणू ना जेवढं घाल. वुडी फ्लॉवरिंग प्लांट्स have woody flowering plants have an external impervious bark. Impervious bark. Impervious bark. Here gases exchange. Here gases exchange. Here gases exchange occurs through occurs म्हणजे घडणे. Through small pores in the stem surface. That is called lenticels. That is called lenticels. रितेश किती वाजले? 6. चालतं का तू? अरे आता आज मी रेग्युलर बस. मला जागा आली की मला कॉल करा लवकर. हिने केलं ना, कृष्ण आहे ना माझ्या मॅडमच्या मोबाईल घेतला ना. मला लागत नव्हता. हो माझा दुसरा नंबर तुझ्याकडे माहित आहे का? 70 20 34 93 सुरू 1 ठेवा. बंद झाली. अरे पाहिजे नाही टाका. हा जिओचं चालू आहे. ओके ओके. एअरटेलचं तर सूचना देते का? लेंटिसिल म्हणजे काय? भाई लेंटिसिल म्हणजे काय? व्हॉट इज लेंटिसिल? लेंटिम सोप्प ज्या झाडाला पान नसतात किंवा असतात, काही झाडं पानं असतात, कमी पानं असतात ना, लिव्स, ते झाडं पण रेस्पिरेट करतात, श्वास घेतात, एक्झेल करतात. ते प्रोसेस कुठून करतात? स्टेम न करतात. कशाने करतात? स्टेम न. आणि ते बारच्या सारी त्या स्टेमला बारीक बारीक पोल असतात, पोर्स, स्टोमाटा, तिथून ते गॅस एक्सचेंज चालू असते प्रोसेस. त्याला म्हणायचं लेंटिसिल्स. काय म्हणायचं? लेंटिसिल्स. ही व्याख्या त्याला IMP करा, कन्सेप्टेड व्याख्या. ओके गोविंद चला. या लेसन पीडीएफ देतो मी, नोट्स तुम्हाला सगळ्या देणार. आता सुरू करा पीडीएफ प्रत्येक विषयाच्या आपल्या. पण नाही, पण डायरेक्ट व्हॉट्सअप टाकतो, प्रिंट देत नाही. व्हॉट्सअप नाही, प्रिंट नाही. व्हॉट्सअपला घे ना, लिहून घे ना.
दोघांना लेवल जाते, हाताने लेवल जाते, माझा लेवल जाते, रेट तेवढं येतोय. हे गोविंद तसं करू नये, आपण डायरेक्ट प्रश्न उत्तर देतो डायरेक्ट एक्झाम लिहायसारखी. हा ठीक आहे. हा थेरीचे क्वेश्चन लिहून देतो, फोटो टाकतो, है की नाही. डायरेक्ट समजा तसा प्रश्न विचारला समजा, तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. यस, उद्या आणि जेवढा टॉपिक तेवढं ना, सगळे कसे येतात. नाही नाही, हा हो ते देतो ना. मेन ना कर बरं. आता करा ते 4च मिनिट वेळ आहे आपल्याकडे थेरीसाठी. एक पेपर आहे आमच्या 10वीचा, पण 21 तारखेला आहे. आणि तुमचा एकच्या अगोदरच्या एकलाच आहे, पहिल्या पेपर एकला आहे. हा देतो आजपासून तुमच्या तयार राहा. आणि तुम्ही पण लिहा, तुम्ही पण लिहित राहा, प्रॅक्टिस करा. एकदाच नको. हो देतो. चला आता पहिला पॉईंट काढितला आता तुमच्या लेसन मधला, रेस्पिरेशन. काय झालं? रेस्पिरेशन. लेसनचं नावच आहे रेस्पिरेशन अँड सर्क्युलेशन. मग त्याच्यामध्ये काय घेतलं आपण गोविंद आता? ऍरोबिक अनॅरोबिक. त्यामध्ये मी तुम्हाला आता काय दिलं? फॉर्म्युला दिला. कुठला फॉर्म्युला दिला? की ग्लुकोज फॉर्म्युला. ग्लुकोज फॉर्म्युला मध्ये आपण कशी काय काय तयार होती, सेल्युलोज काय क्रिएट होती. आता सांगितलं एटीपी 38 तयार होते, नंबर 1 वॉटर तयार होती, आणि कार्बन डायऑक्साईड तयार होते. काय त्याला फक्त त्या फॉर्म्युल्यामध्ये लिहून टाकायचं. आता नंतर काय सांगितलं? लेंटिसिल. लेंटिसिल म्हणजे काय? आकांक्षा, लेंटिसिल म्हणजे काय कन्सेप्ट? सोप्या भाषेमध्ये इकडे बघ, ज्या वेळेला पाणी कमी असतात ते जे स्टेमद्वारे काय करते, रेस्पिरेशन प्रोसेस करते. छोटे छोटे पोर्स, त्याला छोटे छोटे छिद्र असतात, पोर्स, त्याला आपण काय म्हणतो? लेंटिसिल्स. बस त्याची व्याख्या. पुढे वॉट, हे झालं. आणि इथे एक डायग्राम दिला, स्टोमॅटल पोर, स्टोमाटा आणि लेंटिसियल्स बार्क. इथं तुमच्या बुक्स मध्ये एक डायग्राम पण आहे सालीची, आणि तिथे दिलेले आहे ऑर्गन्स ऑफ गॅसेस एक्सचेंज इन प्लांट्स. दोन्ही प्लेसला तुम्हाला स्टेट बोर्ड मध्ये दाखवलेला आहे. हो गोविंदराव इकडे बा, गोविंद रितेश, हा सगळे कडचे देवा इथे दिलं. हे बाई, हे पान आहे ना, पान लावले काय लीफ आहे, लीफला टोमॅटो आहे, टोमॅटो चित्र बारीक, त्याला पण बारीक बारीक पोर आहेत. हे बाई, हे स्टेम. स्टेम मध्ये तुम्हाला मध्ये झाडाचं बुड, पण कवळ आहे छोट्या, एकदम मजबूत नाही. ते मजबूत 1.5 सेल असतात, ती श्वास करत शकत नाही. कोणत्या? नाजूक यंग स्टेम ते. तर ते हे बाई दिलं बाग साल, त्या सालीमध्ये त्याच्या पण लेंटिसिल्स म्हणजे बारीक बारीक पोर्स, त्याच्यामध्ये छोटे छोटे पोर्स आहेत, त्याला म्हणतात लेंटिसिल. हे 2 डायग्राम आहेत. ठीक आहे, लक्षात ठेवा. आता घ्यायचं रेस्पिरेशन इन अॅनिमल्स. आता झालंय, आता अॅनिमल्स प्लांटचं बघितलं, आता बघूया अॅनिमल्सचं. ऍज कम्पेअर्ड टू प्लांट्स, अॅनिमल्स शो वाईड व्हरायटी ऑफ रेस्पिरेटरी surface of organ. The respiratory surface differ in various animals. In animal, depending upon the complexity of organization and surrounding medium, certain parts of the body have become specialized into different types of respiratory organ. हे काय म्हणते अनुष्का माहिती आहे का? की प्लांट पेक्षा, म्हणजे प्लांट मध्ये 2च गोष्टी आता, कुठल्याही प्लांट मध्ये 2च प्लेस पासून काय होतं, रेस्पिरेटरी प्रोसेस चालते. 2 याच्यापासून. कुठल्या? नंबर 1 एक तर स्टोमाटा, नंबर 2 स्टेम. या 2 प्लेस मधून काय चालते प्रोसेस? गॅस एक्सचेंज करण्याची प्रोसेस. इन आउट ही प्रोसेस चालते, राईट. पण प्लांट मध्ये, आपल्या अॅनिमल मध्ये तसं नाही. अॅनिमल मध्ये तुम्ही आम्ही नोज ने घेतो श्वास, फिश गिल्स ने घेतात, फ्रॉग तुम्हाला माहिती स्किन न घेते, फ्रॉग स्किन न घेते, लंग्स न घेते, आहे की नाही. फिश गिल्स न घेतात, तुम्ही आम्ही नोज न घेतो. आपल्यामध्ये अॅनिमल्स मध्ये व्हरायटी आहे. कशा घेतात? स्नेक कशा घेतात? नोजनेस. त्याला हे नाही, स्किन नाही, नोज. त्याला साऊंड कळतो बाळा गोविंद, त्याला आवाज कळते, आवाज व्हायब्रेशन मुळे. काल तुला माहिती आहे बिहारमध्ये एक प्रजाती झाली, एक प्रजाती डिस्कवर झाली सापाची नवीन. त्याचा मी एक दुसऱ्या चॅनल आपल्या युट्यूबचा व्हिडिओ टाकला मी त्या.
एमपीसी एक सिरीज सुरू केली ना चॅनलवरती. काल राज्यघटनेचे 62 कलम घेतले 1 ते 62 पर्यंत. आणि आता त्याच्या पुढे कारण बरेच विद्यार्थी त्याच्या कव्हरेजमध्ये आले तर ते हळूहळू करायचं. आता स्नेक असतील आता जाती लक्षात ठेवायचं. चला, व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेस. पहिला प्रश्न आहे क्युरिसिटी बॉक्स. व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ रेस्पिरेटरी सरफेस विच आर द पार्ट्स ऑफ द प्लांट हेल्प इन द प्रोसेस ऑफ गॅसेस एक्सचेंज. रेस्पिरेशन इन एनिमल्स. आता तू एक मला स्नेकचं विचारलं म्हणून सांगतो. गोविंद इकडे बघ. स्नेक आता एक असा स्नेक आहे ते घरटे बांधते. आपल्याला माहित आहे पक्षी घरटे बांधतात बरोबर आहे. एक सापाची जात आहे ती नेस्ट बांधते. UPSC 2009 ला प्रश्न आलेला आहे आणि मी त्याचा शॉर्ट व्हिडिओ टाकला पण आपल्या युट्यूब वरती. आणि ते रिलेटेड टू बायोलॉजी 12वीच आहे बरं ते क्वेश्चन. तुम्ही एक शॉर्ट व्हिडिओ बघा माझा. कारण मी UPSC काय काय टाकतो जे आपल्या बायोलॉजी रिलेटेड आहेत ते टाकतो. UPSC ला आलेले प्रश्न. कारण आमच्या मॅडम UPSC करायला प्रिपरेशन तर ते त्याला घेता घेता मी त्यांना टाकतो. तर आता ते सापाची जात नेस्ट तुम्हाला माहिती आहे कोणती सापाची जात आहे जी नेस्ट बनू शकते. लंग्स नाकात गेल्यावर लंग्स झाले. तिकडा तिकडा ना आपण कशाने घेतो श्वास. आपण लंग्स घेतो काय. बहुतेक साप फुफ्फुसात सायनेस होतात. काही सापामध्ये डावे फुफ्फुस नसते उजव्या फुफ्फुस 2 भाग असतात. इकडे बघ नाक असते. नाकातून ते लंग्स मध्ये जाते. लंग्स त्यांनी काय सांगितलं आपल्याला जसे लंग्सचे 2 भाग असतात आपल्याला राईटला पण लेफ्टला पण आहे. त्यांनी काय सांगितलं की सापाला दोन्हीला येतं पण काही काही सापामध्ये एक भाग नसतो. काही काही सापाला एकच भाग असतो. हा कुठे आहे तर इंग्लिश मध्ये काढणार. स्नेक काय गुगल कसं करायचं. इकडे 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 ना गुगलला काय इकडे. अरे इकडे काय चालू चालू इकडे 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 बघ एक लाईक ऑल स्क्वॅमेट्स स्नेक आर एक्टोथर्मिक एमिनेटो वर्टिब्रे कव्हर बाय ओव्हरलॅपिंग स्केल्स. त्याचं कव्हर म्हणजे ते कात येते का सापावर ते कात असते बरं का. पुढे बघा मेनी स्पेसिस ऑफ स्नेक हॅव स्कल्स. बऱ्याच सापाला स्कल असतात. कवटी काय बऱ्याच सापाला असतात. पुढे काय दिलं आणि विथ सेव्हरल मोर जॉईंट्स दॅन देअर लिझर्ड अँसेस्टर. साप हे पालीच्या वंशाचे प्राणी आहेत. कशाच्या पालीच्या लिझर्डच्या वंशाचे प्राणी. अँसेस्टर म्हणजे वारस. जसे आपण माकडाचे होतो. एनेबलिंग जॉईनिंग वर enable they must follow prey much larger than their heads. त्याचं जे हेड असतं त्याच्यावरती काय करते शिकार करते प्रे करते. क्रॅनियल नीज क्रॅनियल म्हणजे त्याच्या स्कल मध्ये क्रॅनियल आपल्या पण असतात बोन्स असतात ते. टू अकोमोडेट देअर नॅरो बॉडी त्याची बॉडी नॅरो असते. स्नेक पेअर ऑर्गन सच ॲज किडनी आहे त्याला. सापाला काय किडनी आहे. किडनी मध्ये असतात. अपियर वन इन फ्रंट ऑफ द अदर इन्स्टेड ऑफ साइड बाय साइड. दोन्ही साइडला आपल्यासारख्याच. ओके अँड मोस्ट हॅव ओनली वन फंक्शनल लंग. त्याला जास्तीत जास्त सापामध्ये एक लंग्स आहे. लंग्स मध्ये हवा नाकातूनच जात असते. लक्षात. आता सम स्पेसिस रिटेन पेल्विक ग्रिडल. पेल्विक ग्रिडल म्हणजे जॉईंट आहे. पेल्विक हे पेल्विक रिजन असते आपलं हे त्याला सुद्धा आहे. ओके तिथे आहे विथ पेअर ऑफ वेस्टिजियल. पेअर ऑफ वेस्टिजियल वेस्टिजियल म्हणजे ते 2 जोड्या असतात नळ्याच्या. क्लेव्स अँड आयदर साइड ऑफ द क्लोका. क्लोका म्हणजे आपण बघितलं फ्रॉग मध्ये. क्लोका काय ऍनस आपलं ऍनस त्याचं क्लोका. त्याचं प्लेविक म्हणजे आपली कंबर आणि त्याची प्लेविक रिजन. आणि
जे प्राणी ज्याला लंग्स न श्वास म्हणतो ना लंग्स, त्याला नोद असते. नोज थ्रू ते काय करते, लंग्स मध्ये जाते श्वास आणि लंग्स न ते येते पुढे डीप मध्ये. सम स्पेसिस रिटर्न पेल्विक क्रेडल विथ पेअर ऑफ वेस्टियल ड्रॉ आयदर साइड ऑफ क्लोका. लिझर्ड हॅव इंडिपेंडेंटली इव्हॉल्व इलॉंगेटेड बॉडी विदाउट लिम्स. लिझर्डला काय, पण लिझर्डला काय आता पाय असतात, तर सापाला पाय नसता. हा फरक आहे. पण तिचा वारस कोणाचा आहे, लिझर्डचाच आहे, म्हणजे पालीचाच वारस आहे. त्यात पुढे लिम्स विथ द ग्रेडली रिड्यूस लिम्स ऍट लिस्ट 25 टाइम्स. आता बघा काय म्हणते, अरे बापरे, आता हे डेव्हलपमेंट आहे. म्हणजे जसं आता आपण माकडं होतो, माकडामध्ये आपला सेफ्टी होती, सेफ्टी कमी झाली आपल्याला, आपण डेव्हलप झालो. तर साप कोणा पण डेव्हलप झाला, लिझार्ड पण डेव्हलप झाला. कसं डेव्हलप झालं इथं बघ, लिझार्ड हॅव इंडिपेंडेंटली इव्हॉल्व इलॉंगेटेड बॉडीज विदाउट लिम्स और विथ ग्रेडली रिड्यूस लिम्स इन लिस्ट 25 टाइम्स. वाय कॉन्ग्रेट इव्हॉल्युशन लिडिंग द मेनी लायनेजियस अँड लेगलेस लिझार्ड. काही काही पाली अशा आता त्याला पाय पण नसतात, असे पण पाली आता. दिस रिझेंबल स्नेक, त्याला आपण कशामध्ये काउंट करतो, त्याला आपण सापामध्ये काउंट करतो. कशामध्ये करतो, ते पाली होता, वास्तविक साप नाही, पण त्याचे पाय 25 म्हणजे 25 टाइम्स म्हणजे 25 पट कमी झाले. आणि आपल्या घरी जे पाली सापडतात त्याला पाय आढळतात बरं बरं. पुढे हॅव आयलिड, त्याला आयलिड आहे. अँड एक्सटर्नल इयर्स, कोणाला लिझार्ड आपल्याला वेन. स्नेक लॅब, स्नेक मध्ये सापामध्ये एक्सटर्नल इयर नाही आणि लिझार्ड मध्ये एक्सटर्नल इयर आहेत. आल्दो जरी दिस रूल इज नॉट युनिव्हर्सल, पण हे युनिव्हर्सल रूल नाही. एम्फिबियन, डायमिनियड अँड पॅगोफोटेड हे त्याचे जाती. आता लिव्हिंग स्नेक आर फाउंड ऑन एव्हरी कॉन्टिनेंट, म्हणजे साप प्रत्येक खंडामध्ये आहे. प्रत्येक कॉन्टिनेंट मध्ये आहे, एक्सेप्ट अपवाद, एका खंडामध्ये साप नाही. माहिती ठेवा, अंटार्क्टिका मध्ये स्नेक उपलब्ध नाही. आलं लक्षात. अँड मोस्ट स्मॉलर लँड मासेस, म्हणजे अंटार्क्टिकावर का नाही, थंडी जास्त आहे. अंटार्क्टिका नुसतं बर्फच असतो ना, तिथे साप नाही आहे. लक्षात ठेवा, ही माहिती खूप छान आहे. एक्सेप्शन अपवाद इन्क्लूड सम लार्ज आयलँड, म्हणजे मोठ्या मोठ्या आयलँडवर, सच आज आयर्लंड मध्ये साप आहे, आइसलँड, ग्रीनलँड अँड द आइसलँड, न्यूझीलँड as well as many small islands of the Atlantic and Central Pacific Ocean. म्हणजे पॅसिफिक समुद्राच्या मध्ये जे आयलँड छोटे त्याच्यामध्ये ते हवाई वगैरे बरेच आयलँड आहेत तिथं, त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये तिथं काय आता साप प्रेझेंट आहेत. न्यूझीलंड मध्ये आहे ना, कारण ऑस्ट्रेलिया कॉन्टिनेंट काय आयलँड काय बनलेलं ना, त्यानंतर एवढेच दिले नाव. आयर्लंड मध्ये आहे, ग्रीनलँड मध्ये आहे. ग्रीनलँड हे जगातलं सगळ्यात मोठं बेट आहे. ग्रीनलँड लक्षात ठेव. ऍडिशनली सी स्नेक आर वाईड स्प्रेड. सी स्नेक कसं आहे, वाईड स्प्रेड जगामध्ये जवळपास सगळी आढळलं, एक खंड सोडला तर. थ्रू आउट द इंडियन अँड पॅसिफिक ओशन, इंडियन आणि पॅसिफिक ओशन मध्ये अराउंड 30 फॅमिलीज आर करंटली रिकॉग्नाइज, म्हणजे 30 त्याच्या फॅमिलीज सध्या प्रेझेंट आहेत त्या सापाच्या. अबाउट 520 जेनेरा, म्हणजे जिनस आहे, जिनस 520 जिनस अँड अबाउट 3900 स्पेसिस. सापाच्या जगामध्ये 3900 जाती. आता किती, आता 3900 जाती. आता आलं लक्षात. पुढे दे रेंज इन साईज फ्रॉम द टिनी, त्याची रेंज कशी आहे, साईज 10.4 सेंटीमीटर, म्हणजे इतकी छोटी साईज आहे. आणि लॉंग 4.1 इन, म्हणजे इतके छोटे साप आहेत, 10 सेंटीमीटर. 10 सेंटीमीटर 3, हे 3 आणि 3 6 एवढे छोटे आहेत. लांबीला किती आहेत साधारणतः, हाईट कुठे, सापाची लांबीच वाटते जास्त, लांबी. बार्बाडोस, बार्बाडोस बेट आहे वेस्ट इंडिजच्या बाजूला, बार्बाडोस. थ्रेड स्नेक. 2 रेटिक्युलेट पायथॉन, पायथॉन बघितलं ना, पायथॉन एक साप आहे, ऑफ 6.95 मीटर्स टू, म्हणजे 22 फीट इन लेंथ. सगळ्यात जास्त लांब साप कोणता माहिती, पायथॉन नावाचा साप, सगळ्यात लांब. ओके. त्यानंतर द फोसाईल स्पेसिस, टिटॅनोबा, अजून जात आहे, टिटॅनोबा जात स्पेसिस आहे. टिटॅनोबा सेरोजेनेरिस वॉज 20.8 मीटर्स, म्हणजे 42 फीट. बापरे. बघा, पायथॉनची लांबी फक्त किती, 22 फूट आहे, पण त्याच्यापेक्षा एक साप लांब आहे, त्याचं नाव आहे 42 फुटाचा साप आहे, 42 फुटाचा. त्याचं नाव आहे टिटॅनोबा, जाती आहे त्याच्या. लॉंग स्नेक आर थॉट हॅव इव्हॉल्व फ्रॉम आयदर ब्रोईंग अँड ॲक्वाटिक लिझार्ड. ते कुठं राहते तुम्हाला माहिती आहे, बिळामध्ये राहते. हे ब्रोईंग म्हणजे बीळ त्याचं, आणि ते आर्टिफिशियल स्वतः बीळ बनवते का, आर्टिफिशियल बिळामध्ये राहते. लिझार्ड पर्याप्त ड्युरिंग द ज्युरासिक पिरियड. आता ज्युरासिक पिरियड म्हणजे कोणता माहिती आहे का, येशू ख्रिस्ताचा पिरियड, त्या काळातला पिरियड. ते ज्युरासिक पार्क पिक्चर निघाला रे,
फर्स्ट सेकंड थर्ड त्याच्यावरती आहे. अर्लीस्ट नोन फॉसाईल डेटिंग बिटवीन 143 167 MA अगो. आता MA अगो म्हणजे तुम्हाला बीसी इयर्स, मिलियन अगो इयर्स. किती वर्षापासून उपलब्ध आहे साप? 143 मिलियन वर्षापासून पृथ्वीवरती साप प्रेझेंट आहे. द ओल्डेस्ट प्रिझर्व्ड डिस्क्रिप्शन स्नेक कॅन बी फाउंड इन द ब्रुकलिन पेपरस. मोस्ट स्पेसिस स्नेक हे काय द ओल्डेस्ट प्रिझर्व्ड डिस्क्रिप्शन म्हणजे सगळ्यात जुना साप कोणत्या जातमध्ये हे जात आहे? कोणते नाव आहे? ब्रुकलिन पॅपरियस. हे सगळ्यात ओल्डेस्ट जात आहे. मोस्ट स्पेसिस ऑफ स्नेक आर नॉन वेनरस अँड दोज दॅट हॅव वेनम यूज प्रायमरली टू किल अँड सबड्यू प्रेई रॅदर दॅन द सेल्फ डिफेन्स. बघा जास्त काय म्हणलं, मोस्ट स्पेसिस स्नेक नॉन वेनरम्स म्हणजे जगातल्या सगळ्यात म्हणजे 39 जाती आहेत ना सापाच्या, त्याच्या जास्तीत जास्त सापाच्या जाती कशा विषारी नाहीत. हे वेनर्स म्हणजे विषारी, ओके, विषारी नाहीत. आणि काही जाती विषारी आहेत. हा, सम पजेस वेनम दॅट इज, आणि ते पण ते काय म्हणते, साप स्वतःहून चावत नाही, ते स्वतःचं प्रोटेक्शन करण्यासाठी ते जेव्हा चावते तेव्हा ते विष सोडते. समजा प्रोटेक्शन करताना हा स्वतःला जर त्याला काही डिस्टर्ब झालं, त्याला डिस्टर्ब केलं त्याला नॉन वेनरमस गेलं का? घरट सांगितलं ना तुला. आता हे काय किंग कोब्रा म्हणजे गोविंद इकडे बघा. मोस्ट स्पेशल मोस्ट स्पेशल स्नेक नॉन वेनरस अँड दोज दॅट हॅव वेनम. काय वेनम म्हणजे विष, जहरीले. यूज इन प्रायमरली टू किल अँड सेड्यू प्रेई रेदर दॅन द सेल्फ डिफेन्स. सम पजेस वेनम दॅट इज पोटेंट इनफ टू काउज पेनफुल इंजरी टू डेथ ऑर हिमर. म्हणजे कधी कधी चावला तर पेनफुल इंजरी होऊ शकते आणि काही केसेस मध्ये डेथ, मृत्यू सुद्धा होऊ शकतो. नॉन वेनमस स्नेक आयदर सॉलो प्रेई अलाइव ऑर किल बाय कन्स्ट्रक्शन्स. तुम्हाला माहिती आहे लोक काय करायला माहिती आहे का, त्यांनी सांगितलं की ठीक आहे विषारी मारला, पण काय त्याच्यामध्ये काय बिनविषारी लोक साप मारून टाकायला. आता एटमॉलॉजी, एटिमॉलॉजी काय, द इंग्लिश वर्ड म्हणजे एटिमॉलॉजी म्हणजे उगम काय झालाय. द इंग्लिश वर्ड स्नेक कम्स ओल्ड इंग्लिश स्नॅका, स्नॅका पासून तयार झाला स्नॅका. इट सेल्फ फ्रॉम प्रोटो जर्मॅनिक स्नॅक अँड जर्मॅनिक स्नॅकी रिंग स्नेक. स्वीडिश म्हणजे जर्मनी नाव वेगळं दिलं, स्वीडन नाव वेगळं दिलं, ग्रास स्नेक स्वीडन नाव दिला, आणि प्रोटो इंडो युरोपियन वेगळं दिलं. ते म्हणजे किती लँग्वेज मध्ये आहे. आणि विच ऑल्सो गिव्ह स्नेक ॲज वेल एज संस्कृत नागा स्नेक. आपल्या संस्कृत मध्ये काय नाग म्हणतो की, म्हणजे नाग हे त्या सापाचं नाव आपल्या संस्कृत मधलं आहे. बाकी स्वीडिश मधलं वेगळं आहे, जर्मनी मधलं वेगळं आहे, आणि इंग्लंड मधलं वेगळं आहे, युरोप मधलं वेगळं आहे. नॅरो इन मिनिंग थॉट इज ओल्ड इंग्लिश नेडर्स वॉज द जनरल वर्ड फॉर स्नेक. सगळे जनरल आपण जगामध्ये काय वापरतो, त्याला शब्द स्नेक वापरतो. द अदर टर्म सरपंट, दुसरं काय म्हणतो सरप म्हणतो ना, हे आपण गावरानी भाषेत हे सरप आला सरप, त्याला इंग्लिश मध्ये सरपंट म्हणतो. फ्रॉम फ्रेंच सरप जे शब्द वापरतो सर्प मराठीमध्ये येतो, त्याचं जे इंग्लिश मध्ये सरपंट लिहिलं फ्रेंच मधला शब्द आहे. टू क्रीप, क्रीप म्हणजे काय सरपट नाही. विच ऑल्सो गिव्ह एन्शियंट ग्रीक आय क्राउड अँड संस्कृत सर्पा स्नेक. टॅक्सोनॉमी काय, and all modern snakes are grouped within the suborder serpents and linear taxonomy part of the order Stomata. हे टॅक्सोनॉमी म्हणजे काय, ते किंगडम फायलम बघितले ना आपण. टॅक्सोनॉमी मध्ये नाव, त्याचं नाव का ठेवलं, म्हणजे जसं आपलं नाव काय, आपलं ऑर्डर काय, ह्युमनचं ऑर्डर काय प्रिमेट्स, मग सापाचं ऑर्डर काय स्कोमाटा. नोट कोणत्या रे, हे लिहून घ्या टिप मध्ये माहिती नोट घ्या. स्कोमाटा, स्कोमाटा, स्कोमाटा SQUAMATA स्कोमाटा. Thought the precise placement within the stomata remains controversial. The two inflorescent serpents are Althinophilia, Scolpopedia. Surface is base morphological characters. आता मार्गून बाह्य काय काय morphological DNA sequence similar. बघा Althinophilia in sometimes split in Henophilia and Canophilia, with the latter consist of क्लाउड ओल्ड स्नेक. हे झालं पूर्ण. त्याची फॅमिली बघा, मोर इन्फॉर्मेशन का, हे बघा लेगलेस लिझार्ड आहे, त्याला आपण ते सापकडे एवढ्या जाती आहेत भाऊ याच्या. तुला जर डीप अभ्यास करायचा, त्याच्यावर PhD करायची असेल तर असं डीप करायचं आहे. आणि तुम्हाला वारंवार सांगालो, जे 150 जे नीट पोरं 150 पोरं लागत की नाही,
मी खरं सांगालो ऍक्च्युली ट्युशन सुद्धा आजकाल नीटच्या याच्यावर ट्युशन सुद्धा लावायची गरज नाही क्लासमध्ये. माझ्या शेजारी एक मुलगी राहते, त्या सरनं स्वतःच्या घरी शिकवताना कोणतंच विदाऊट ट्युशन नसता एमबीबीएस पोरगी झाली ती. का भेट द्यायला तुझी कुठलं ट्युशन आणूस का? एमबीबीएस ला तिला मार्क पडले 720 पैकी 640 मार्क पडले. आणि विशेष म्हणजे बरं हा एक आहे, कुठली मुलगी एक शाळा मात्र ऑक्सफर्ड. ऑब्विसली तिला सीबीएसईचा पॅटर्न होता सुरुवातीपासून. आपल्या घरी सगळं आहे, प्रॉब्लेम काय माझ्या पाठ करत नाही आपण. आणि ते क्लासला तुम्हाला काय फक्त डिसिप्लिन, कारण घरी सगळ्या गोष्टी उपलब्ध होतात. आता केपलर आलेली आपल्याला पण जमलं पाहिजे. आता स्नेक मी काय काय सांगितलं जनरल माहिती. आणि मी काय करतो, मी बार सांगलो हे पोर लागले ना, याचं कारण तेच आहे. आणि मोबाईलला शॉर्ट बघतात. आता मी तुला माझं युट्यूब काढ घे. मी 2 दिवसापूर्वी एक स्नेकची जात टाकली होती. आता आजचं योगायोग आला असला टाक माझं चॅनल युट्यूबला. आणि युपीएससी 2009चा क्वेश्चन आलेला आहे. 2009ला टाक ना राजेश. आता इथं बघा हा क्वेश्चन मी शॉर्ट केला. विशेष म्हणजे किती बघितलं मला माहित नाही, पण मी कोणासाठी चालू आहे, आपल्या लेकरासाठी चालू आहे जवळच्या. मी काल शॉर्ट केला. आता कधी केला व्हिडिओ शॉर्ट बघा. हे सगळे युपीएससी प्रश्न आहे भाई. हे कुठं हे असेल प्रश्न, हे नाही हे पण सांगतो तर. हा बाय द ओनली स्नेक द बिल्ड्स नेस्ट इन युपीएससी 1995 1995 मी स्वतः लिहिला पण शॉर्ट रे बाय. मी व्हिडिओ केला 30 सेकंद बघा, कोणा वेळ नाही ना, आपण ते काय करा हे आज नाही आता समोर आलं. आणि फुल डे मध्ये मी कंटिन्यू आम्ही नॉनस्टॉप स्टडी चालू आहे. आणि मी कंटिन्यू जिथं झालं तर व्हिडिओ बनवतो टाकतो. आता तुम्हाला विचारलंय, मी सांगतो तुला कोणताही प्रश्न विचारायचा काही पण. आणि मी हे अभ्यासाची पद्धत बघा. मी तुम्हाला माझ्या माइंड मध्ये एवढं नॉलेज असेल का? माझ्याच नाही, कोणामध्येच नाही. मी पीएचडी केली त्याच्यावरती शक्य आहे का? पण विद्यार्थी म्हणून जर तुम्हाला नॉलेज घ्यायचं असेल तर तुम्हाला खरंच सांगतो, तुम्ही प्रश्न विचारले पाहिजे, मग समजून घ्यायची ताकद पण पाहिजे बरं का. आता साप कळलं नाही काय कळलं? सापचं ऑर्डर काय? स्कोमाटा, राईट. सापच्या प्रजाती किती आता 39 म्हणजे स्पेसिस, राईट. हा आहे की नाही. पण त्याचे नाव फ्रेंच वेगळं आहे, जर्मन वेगळं, युरोप वेगळं आहे. नाग हे संस्कृत नाव आहे. हा 39 स्पेसिस. आणि फॅमिली किती आता? फॅमिली 30 फॅमिली, 30 फॅमिली आहेत त्याच्या. हे नॉलेज ठेवतो साठी. आणि एक लक्षात ठेव, मी जे शॉर्ट बघितलं मी शॉर्ट बाय काय गेलं. प्रश्न कसा युपीएससीला होता, उद्या तुला पेपर फोटो लागतो लगेच. द ओनली स्नेक द बिल्ड्स नेस्ट इज दॅट डॅश. पहिला प्रश्न काय बघ, एवढ्या जाती पण बघ. पहिला इथं जात दिली, पहिला पर्याय काय होता? शेन वायपर जात आहे. दुसरी काय? किंग कोब्रा. तिसरं काय? क्रेट. आणि चौथं काय? सॉ सेट. हे कुठले होतात? युपीएससी 1995. जर खोटा प्रश्न आला तर मला नंतर. आणि माझे शॉर्ट मी टाकलो ना, सगळे प्रश्न महत्वाचे. आता मी जिथे होम ट्युशन होतो ना तिथे मी जातो. आणि समोर आकांक्षा असतेच की करण्यासाठी. आता हे योगायोगाने ते साप आला ना, तू योगा तुझा प्रश्न आला माझ्याकडे आणि योगायोग सगळ्या गोष्टी झाल्या. कसं क्लिअर झालं की नाही सापाचं? आणि तू कोणता प्रश्न आणू शकतो काय बरं का, पण समजून घेण्याची ताकद पाहिजे बरं का. आता याच्यानंतर इकडे बघ, याच्यानंतर गोविंद, याच्यानंतर जेव्हा तुला मी 6 महिन्याला कधी पण आणि जनरल सोप्या भाषेमध्ये सांगितलं की विकिपीडियाची कोणती नॉलेज इंग्लिश मला अंडरस्टँडिंग होते, कारण युपीएससी टोटल मी इंग्लिश मध्ये केली आहे. आता केपलर लॉ माझा फिजिक्स नाहीये, पण मी माझ्या पाठ पण किती भाषेकडून. आता वेगळं आता एक जनरल प्रश्न होता, मी तुम्ही अगोदर मी व्हिडिओ पण केला, ते अपलोड करतो की मास ऑफ मून, चंद्राचा मास किती आहे? डोक्यात ठेवा 7.4 इंटू 10 पॉवर ऑफ 22 kg. आणि काल मी अनुष्का आणि अनुष्का शिकवला अर्थ ऑफ मास शिकवला. का अनुष्का शिकवला मला? आणि आज अनुष्काला याला माहिती आहे याचं मास किती आहे, आर्थचं मास किती आहे? यस 6 इंटू 10 पॉवर ऑफ 24 kg, राईट. बरोबर. 6 इंटू 10 पॉवर ऑफ 24. हे तुमचं नॉलेज ठेवायचं. मी तुम्हाला ओपन आलो, फक्त तुम्हाला तुम्ही एवढे ब्रिलियंट गाईडची गरज आहे. आणि गाईड कसं पाहिजे माहिती आहे का?
घरी कंटिन्यू स्पोर्ट्स सपोर्ट हे करते. आता हे माझ्याकडून हे नॉलेज घ्यायचं. अरे 150 लई बसतात समोर डपडावाले. थांबा पुढच्या वेळेस रिझल्ट वगैरे आज बॉन्ड आणून घे. त्याचा बेस कच्चा आहे त्याला तुला युपीएससी काय असे प्रश्न लक्षात ठेव. डीप मध्ये ठेव ना माहिती एकदा ठेव ना काय फरक पडतो. हे बघ ते दुसरी सबस्क्राईब केलं चॅनल माझं एमपीएससी युपीएससीचं. त्याच्यावर मी काल राज्यघटनेला 20 मिनिटाचा व्हिडिओ केला. 62 कलम घेतली नॉनस्टॉप. 62 कलम 20 मिनिटामध्ये. ऐक माझ्यासोबत तुला चर्चा करायची बिंदास ओपनली. आणि मी लाईव्ह मध्ये सांगालो मी 2 पॅरलल करतो. मी हे शिकवत असतानाच सोबत मॅथ हे आणि सोबत एमपीएससीचं पण घेत असतो कंटिन्यू. आणि मी युपीला का टच आहे कारण युपीएससी उद्या एमबीबीला करायची आहे. मॅडम तयारी चालू आहे. ब्राझील धडा मी पूर्ण घेतला भाई. टोटल आम्ही रात्री 5 धडे हिला मी गेलो याला आणि 4-5 धडे क्लिअर करून पाठवून टाकली. सर करा सगळेच करा अभ्यास. आता स्नेक क्लिअर झालं. पॉइंट क्लिअर. आता हे स्नेकच्या जाती आणि त्याने स्पष्ट सांगितलं मोस्ट ऑफ स्पेसिस कशा होता नॉन व्हेनरस म्हणजे ते विषारी नाहीत. 39 जाती स्पेसिस किती आहेत 39 3900 स्पेसिस. आता फॅमिली मात्र 30 आहेत. किती आता फॅमिली 30 फॅमिली जातात स्नेकच्या. 30 आहे ना 30 आलं 30 आहे. आणि खाली एक डायग्राम पण आहे. तुला जास्त पाहिजे ते डायग्राम काढून पाठवून टाकतो सगळं. पण बाळा एक्झामला मात्र गुगल येणं काहीच नाही बरं का. एक्झामला माइंडच. आता हे डोक्यात ठेव की घरटं बांधणार असलं साप असू शकते. तू ते माझा व्हिडिओ बघ. मी सांगितलं की घरटं बांधणार जो किंग कोब्रा साप आहे ना त्याची फिमेल आहे ना फिमेल पानं गोळा करते घरटं बांधते. पानं गोळा करते घरटं बांधते. त्या घरट्यामध्ये साधारणतः 50 अंडे पण देते. किती 50च्या जवळ अंडे पण देते. ते किंग कोब्राची फिमेल मादी. त्या व्हिडिओ मध्ये बघा. आणि मी युट्यूबवर का टाकालो कोणाला आग्रह नाही. जे जग आहे जगामध्ये असं की चालण्याचं आपल्या विद्यार्थ्याला जो कोणी आता भविष्यामध्ये मला चांगले विद्यार्थी येतील त्यांना मी हे बघ रे बाबा एवढं पाठ कर चल हे एवढं पाठ कर कारण मी तुला घरी तर येऊ शकत नाही. मग तेवढ्या गोष्टी मी जेवढा हेल्प करतो हे एक्स्ट्रा कर. पाठांतर करायचं बिंदास करत राहा. ओके आता सांगितलं हे बघ स्टोमाटा सांगितलं रेस्पे सांगितलं. आता ग्लुकोज फॉर्म्युला सांगितला कसं आहे बरोबर आहे. काही पण आपल्याला टेन्शन करा काही एवढं की मी लाईव्ह कबूल करालो पुण्यात आम्ही डायरेक्ट पुराव्यासी दाखवतो आणि समजून सांगतोय काय वाढ करायचे. कारण प्रत्येक विषयाला हात घातलेला पहिल्यांदा हात आहे. कारण युपीएससी तयारी केली तेव्हा सगळ्या विषयाला हात घातलेला आहे. फिजिक्स केमिस्ट्री बायो. आता आताच केमिकल फॉर्म्युला केमिस्ट्रीचा फॉर्म्युला आहे. हे ग्लुकोज केमिकल फॉर्म्युला केमिस्ट्रीचा फॉर्म्युला ना बरोबर आहे. आता ग्लुकोज हे सेल्युलर रेसिस्टन्स समजण्यासाठी अगोदर काय पाहिजे आपल्याला गोविंद तर केमिकल फॉर्म्युला लक्षात पाहिजे की ग्लुकोजचा काय आहे ते. मग ग्लुकोज आपल्याला लक्षात पाहिजे C6H12O6 त्याच्यामध्ये O2 मिक्स होते वरून जाऊन दोघांचं कॉम्बिनेशन होते. त्याचं कन्वर्ट कशामध्ये होते 3 कॅटेगरीमध्ये. ओके पॉईंट क्लिअर. आता सापाबद्दल क्लिअर. ओके आणि रोज माझी ऑफर दररोज चांगले डीप प्रश्न आणि युपीएससी लेवलला सांगायचं आहे. 1-2 प्रश्न मस्त काय काय छान पण विषयाला धरून आला तर विषयाला धरून चालतं आणि विषयाच्या बाहेर गेलं मी तर तुला माहिती रामायण तुला आपलं थांबत नाही. हा चलो जय हिंद. ओके ओके